नमस्कार मित्रांनो कोरोनासारखा आता सध्या HMPV म्हणजेच ह्युमन मेटा व्हायरस चीनमध्ये सध्या जास्त कहर करत आहे. भारतातही त्याची आता सध्या प्रकरणे समोर येऊ लागलेले आहेत. तर हा विषाणू किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत तेच आपण या व्हिडिओद्वारे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर कोरोना विषाणूने ज्यांचं जगभरात प्रचंड गोंधळ निर्माण केला होता, अजूनही तो पूर्णपणे संपला नसताना आता आणखी एक विषाणू पसरू लागलेला आहे, ज्याचा सर्वाधिक उद्रेक चीनमध्ये त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि कोरोना बी चीनमधूनच प्रसार झाला होता आणि भारतात त्याचा भरपूर प्रसार होऊन असंख्य लोक त्या ठिकाणी मरण पावली होती. तर सध्या चीनमध्ये HMPV व्हायरसने कहर केलेला आहे. चीनमध्ये हा विषाणू वेगाने पसरत आहे. परिस्थिती अशी झाली आता की चीनच्या रुग्णालयामध्ये या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या त्या ठिकाणी झपाट्याने वाढ होत आहे. तर चीनच्या उत्तरेकडील भागात HMPV हा विषाणू वेगाने पसरत आहे. अधिकाधिक या ठिकाणी लहान मुलं याला बळी पडत आहेत. भारतातही HMPV विषाणूचा पहिला रुग्ण त्या ठिकाणी आढळलेला आहे. कुठं तर बंगळूरमध्ये एका 8 महिन्याच्या मुलीला या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आलेले आहेत. तर किती चला जाणून या ठिकाणी आपण घेणार आहोत की विषाणू त्याची काय आहे, हा विषाणू कसा निर्माण झाला आणि त्याची लक्षणं काय आणि किती धोकादायक आहे. तर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चीनमध्ये HMPV विषाणूने कहर केलेला आहे. तर इतके लोक या विषाणूला बळी पडले आहे की रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी बेडचा तुटवडा आहे. या ठिकाणी चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी या विषाणूचा सामना करण्यासाठी काही प्रोटोकॉल लागू केलेले आहेत. मात्र याबाबत कोणती आपत्कालीन स्थिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली अजून नाही तिथं. तर हा विषाणू देखील भयानक आहे त्या ठिकाणी, कारण 5 वर्षापूर्वी कोविडच्या सुरुवातीस अशीच प्रकारे थोडेफार नोंदवली गेली होती. त्यानंतर त्याने संपूर्ण जगाला फार वेढून टाकलं होतं. सध्या चीनमध्ये लाखो लोकांना HMPV विषाणूची लागण झाली असून त्या ठिकाणी रुग्णालयात रुग्णांची गर्दी त्या ठिकाणी सातत्याने वाढत आहे. तर ह्या HMPV व्हायरस नेमकं काय आहे आणि तो किती धोकादायक आहे? हा RNA व्हायरस आहे, जे त्या ठिकाणी फ्योमिविरिड कुटुंबातील आहे. या विषाणूमुळे श्वसन संक्रमण होते आणि ज्याची लक्षणे सहसा सर्दीसारखी असतात. हा रोग सामान्यतः सौम्य असतो, परंतु यामुळे न्यूमोनियासारखी गंभीर समस्या त्या ठिकाणी उद्भवू शकतात. त्या ठिकाणी कोरोनासारखी याची पण लक्षणं आहेत. तर या ठिकाणी या ठिकाणी लहान मुले म्हणजे 14 वर्षाच्या आतले पोरं आणि जास्तीत जास्त 4 वर्ष ते 6 वर्ष या वयोगटातील आणि म्हातारे माणसं या ठिकाणी प्रतिकारशक्ती यांची कमी असती. तर त्या ठिकाणी HMPV हा विषाणू संसर्गाचा धोका त्यांना जास्त असतो. तर मानवी मेटाव्हायरस म्हणजे HMPV हा विषाणू नवीन विषाणू नाही आहे. तर याची ओळख 23 वर्षापूर्वी म्हणजे 2001 मध्ये झालेली होती. त्याच्या आधी काही शास्त्रज्ञांचा असा दावा आहे. तर विषाणू हा किमान 1958 मध्येही पसरलेला गेला होता. त्यानंतरही त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही किंवा त्याच्यावर फारसे असंच त्यावेळेस संशोधन एवढं झालेलं नव्हतं, कारण त्यावेळेस एवढं हे नव्हतं, आपलं नवीन नव्हतं माहिती. तर तर आता त्यांच्यामध्ये HMPV विषाणू खोकला आणि शिंकणे यातून जास्त पसरतो. याशिवाय हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरू शकतो. त्या ठिकाणी त्याचा प्रभाव 3 ते 5 दिवस राहतो. हिवाळा किंवा वसंत ऋतूमध्ये विषाणूचा संसर्ग होण्याचा जास्त संभाव्यता असतो. आणि याच्यातून अजून एक की सर्वात या ठिकाणी हा चिमण्यांद्वारे जास्त प्रसारित केला जाणारा हा विषाणू आहे. तर त्या ठिकाणी याचा प्रसार कसा होतो पहा. या खोकला, शिंकणे किंवा HMPV विषाणू संक्रमित व्यक्तीला हस्तांदोलन म्हणजे हातात हात मिळवणे, मिठी मारणे, असेच या ठिकाणी याचे हे येतं पहा, आपलं याचा प्रसार अशा प्रकारे होतो. यासोबत एखाद्या संक्रमित व्यक्तीने दरवाजाचे हँडल किंवा कीबोर्डला जर खेळण्याचा हात लावला तरी याचा संसर्ग होऊ शकतो. त्या ठिकाणी जास्त पसरू शकतो. या ठिकाणी त्याची लक्षणं काय आहे, तर विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये खोकला जास्त प्रमाणात, ताप येणे, सर्दी, घसा जेव्हा आपला कोरोनासारखा आपल्याला जी भीती वाटत होती त्यासारखी घसा खवखवणे अशी लक्षणे त्या ठिकाणी दिसतात. त्या ठिकाणी हृदयाची अस्वस्थता आणि श्वास घेण्यात सुद्धा आपल्याला माणसाला अडचण येते. त्या ठिकाणी लक्षणे त्या ठिकाणी दिसून येतात. तर ह्या असे काही लक्षणं आहेत. तर त्या ठिकाणी आता भारतातील लोकांना भारतातील त्या झालेल्या कोरोनाच्या महामारीच्या ह्याच्यात आता आपल्याला स्वतःहून त्या ठिकाणी सावध राहायचं आहे.
सुरक्षता आपली स्वतःची घ्यायची आहे. तर हा एवढा बी काय ते कोरोनासारखा एवढा घातक नसून पण काळजी घेतलेली कधी पण योग्यच.